साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापुरात नाट्यदिंडीत पारंपरिक लोककलाचे सुंदर सादरीकरण। पारंपरिक लोककलांनी आणि ढोल ताशा, लेझिम, भगवे लाल फेटे, रांगोळ्याच्या पायघड्या आणि नाट्य कलाकारांच्या उपस्थितीत शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची नाट्यदिंडी शनिवारी सोलापुरातील बलिदान चौक ते नार्तकोट मैदानपर्यंत निघाली। यावेळी नाट्यदिंडीत नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, सिने अभिनेता विश्वस्त मोहन जोशी, भाऊसाहेब भोईर, प्राध्यापक शिवाजी सावंत, दिलीप कोरके, दत्ता सुरवसे, कार्याध्यक्ष प्रकाश येलगुरवार, सहकार्याध्यक्ष राजा माने, प्रमुख कार्यवाहक विजयकुमार साळुंके, प्रशांत बडवे, किशोर महाबोले तसेच अभिनेत्री तेजश्री प्रधान, सविता मालपेकर यांच्यासह विविध मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार सहभागी झाले होते। नाट्यदिंडीत नाट्य कलावंतांसोबत तसेच पारंपरिक लोककला असलेल्या वासुदेव, पोतराज, गोंधळी, बहुरूपी, बंजारा महिला, आराधी महिला तसेच मानाचे नंदीध्वज, वारकरी, बहुरंगी वेशभूषेतील लोककलाकारांच्या लोककलेने ही नाट्यदिंडी सजली होती। ही नाट्यदिंडी पाहण्यासाठी सोलापूरकरांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती। दिंडीतील गावरान कोंबडा लक्षवेधी ठरला। ढोल, ताशा, लेझिम, गुलाबी फेटे, रांगोळ्याच्या पायघड्या आणि सर्व कलाकारांच्या उपस्थितीत नाट्यदिंडी निघाली। बलिदान चौकापासून या नाट्यदिंडीला सुरुवात झाली। मधला मारुती चौक, माणिक चौक, दत्त चौक, लकी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे ही दिंडी नार्तकोट प्रशालेच्या मैदानावर पोहोचली। या दिंडीत जय श्रीराम, सिद्धेश्वर महाराज की जय असा जयघोष करीत शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभाग झाले होते।